नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठमोठे फेरबदल होताना आपण पाहत आहोत. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर जेव्हा नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, त्यावेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या नावासमोर कुठलीही पदं नव्हती. तेव्हाच या चर्चांना उधाण आलं होतं की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना डावललं जातंय आणि भविष्यात देखील डावललं जाईल. आता दुसरी कार्यकारिणी जेव्हा निवडणूक आयोगाकडे सुपूर्द करण्यात आली, त्यात सुद्धा मोठे खळबळजनक घटक आपल्याला बघायला मिळाले. यामध्ये सुद्धा प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभा खासदार आणि सुनील तटकरे यांचा लोकसभा खासदार असाच उल्लेख करण्यात आलेला आहे. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये या दोघांचाही समावेश करण्यात आलेला नाही. प्रकरण इतक्यावरच नाही थांबलंय, तर यापुढे मोठमोठ्या चर्चांना उधाण आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी जय पवार यांना तर जनरल सेक्रेटरीपदी पार्थ पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजेच पार्थ पवार आणि जय पवार यांना आता पक्षाची मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. आता या पुढच्या घटना म्हणजे सुनील तटकरे काल संध्याकाळी रात्री उशिरा शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी गेले. पदाधिकारी यादींमधून गाळल्यानंतर, त्यांना डावलल्यानंतर आता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी वेगळ्या हालचाली सुरू केलेल्या आहेत की काय, अशी जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये होऊ लागलेली आहे. आता या सगळ्या प्रकरणावरती सुनेत्रा पवार यांनी असा खुलासा दिला की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावासमोर पद न लावणे ही एक कारकुनी आणि तांत्रिक चूक आहे. आता ही चूक दोनदा कशी होते हे कोणालाही कळत नाहीये, पण त्यानंतर सुद्धा या यादीची सुधारित आवृत्ती काही लोकांसमोर आलेली नाहीये. त्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेल्याच्या सुद्धा मोठमोठ्या चर्चा होत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतंय, कोणाला सोबत घेणार, कोणाला डावलणार, कोणाची गच्छंती होणार, कोण स्वतः पक्ष सोडून जाणार, या सगळ्या चर्चा रंगत असतानाच रोहित पवारांनी एक खूप मोठा राजकीय बॉम्ब काही वेळापूर्वीच फोडलेला आहे. रोहित पवारांच्या मते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी पक्षावरती ताबा मिळवायचा होता. पवार कुटुंबियाच्या बाहेरची व्यक्ती एक आपल्या पक्षाचा ताबा घेणार हे कुटुंबातील कुठल्याही सदस्याला न पटणार. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षपदी तातडीने नियुक्ती करण्यात आली. तसंच उपमुख्यमंत्री पद देखील देण्यात आलं. पण त्यानंतर रोहित पवार म्हणाले की तटकरे आणि पटेल हे काही आता राष्ट्रवादी पक्षात राहणार नाहीत. त्यांना दिलेली शिक्षा म्हणजे कार्यकारिणीतून त्यांना गाळलं गेलंय, ही शिक्षा अतिशय योग्य आहे. कारण यांनी अजित पवारांना त्रास दिला, मनस्ताप दिला. त्यांचं निधन होण्याच्या काही महिने आधी अजित पवार एकाकी पडले होते, असा उल्लेख रोहित पवारांनी यापूर्वीच केलेला आहे. पण आता रोहित पवारांच्या मते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी फोडणार आहेत. 22 आमदारांना सोबत घेऊन ते भाजपमध्ये प्रवेश करतील किंवा राष्ट्रवादीचा ऑफिशियली ताबा मिळवतील. रोहित पवार असं देखील म्हणाले की हे 22 आमदार आणि तटकरे आणि पटेल हे आता यापुढे भाजपमधनं निवडणुका लढतील. म्हणजेच एका अर्थाने ते या 22 आमदारांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करतील किंवा वेगळा पक्ष स्थापन करून भाजप सोबत युती करतील. पण राष्ट्रवादी यापुढे ते टिकू देणार नाही, असा काहीसा अर्थ रोहित पवारांच्या वक्तव्याचा निघतोय. याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. पण तटकरेंनी या सगळ्या गोष्टींचा नकार केलेला आहे. त्यांच्यामध्ये रोहित पवारांच्या अशा स्टेटमेंट्सला मी काही महत्त्व देत नाही. सुप्रिया सुळेंनी देखील या बाबतीत बोलताना कालच वक्तव्य केलं होतं की शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली जोपर्यंत पक्ष चालत होता तेव्हा शरद पवारांनंतर प्रफुल्ल भाईंचं नाव असायचं.
प्रफुल्लभाईंसोबत पवारांनी असं कधीही केलं नाही आणि मी स्वतः असं कधीही केलंही नसतं. मी स्वतःचं नाव गाळलं असतं, पण या ज्येष्ठ नेत्यांना मी नेहमीच पक्षात मानाचं स्थान दिलेलं असतं. आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या लिडरशिपमध्ये राष्ट्रवादीमध्ये काय काय होतंय हे आपल्याला बघायचंच आहे. पण दबक्या आवाजात पार्थ पवार वर्सेस सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असं काहीसं कोल्ड वॉर राष्ट्रवादीमध्ये चालू असल्याची चर्चा आहे. मित्रांनो, या सर्व राजकारणाबद्दल, राष्ट्रवादीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.